गॅस बाबत सुद्धा आपण पाहिलं तर घरगुती सिलेंडर अलीकडेच 60 रुपयांनी महागलेला आहे, पण व्यावसायिक सिलेंडर जो हॉटेल्स वगैरे ठिकाणी वापरला जातो तो तर 1300 वर गेलेला आहे। अशा तुम्हाला काय वाटतं की हॉटेल्सवाल्यांना सिलेंडर महाग केला तर ते तुमच्या बिलातनं ते वसूल करणार नाहीत? त्यामुळेच घरगुतीचे पैसे हे जरी मर्यादित ठेवून व्यावसायिक सिलेंडरचे पैसे वाढवलेले असले तर त्याची झळ सुद्धा ही तुमच्या खिशाला बसणार, जर तुम्हाला हॉटेल्समधलं खाणं आवडत असेल तर, किंवा इतर कमर्शियल गॅस जिकडे जिकडे वापरला जातोय तिथे तुम्ही तो वापरणार असाल असा इनडायरेक्ट पद्धतीने, तर तो फटका तुम्हालाही बसणार। या सगळ्यात भरीसभर म्हणजे पिकांचं संकट। अल निनोमुळे पावसाचं प्रमाण कमी असणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांवर आधीच हे अस्मानी संकट असताना युरिया ही महाग असल्याने सुलतानी संकट सुद्धा ओढवलेलं आहे। त्या पलीकडे ह्याच पिकांसाठी आता हे खतपाणी तर प्रश्न आहेच, पण त्या पिकांची वाहतुकीसाठी जे पेट्रोल डिझेल सुद्धा महागणार आहे, त्यामुळे तुमच्या ताटात येणारं प्रत्येक गोष्ट ही महागणार आहे एवढं निश्चित। तुम्हीच बघा, बऱ्याचदा सरकारच्या विरोधात काहीतरी बोललो आणि सरकारने चुटकीसरशी त्याच्यामध्ये सुधारणा केली हे सहसा आपल्याला पाहायला मिळत नाही, पण ज्या वेळेला पंतप्रधान एखाद्या गोष्टीचं आवाहन करतात त्यावर लगेच सामान्य आणि मोठ्या प्रमाणात हे प्रश्न उपस्थित केले जातात की तुम्ही पहिले तुमच्यापासून सुरुवात करा तर आम्ही करू, तुम्ही मात्र काही तुमचे ताफे कमी करणार नाही, तुम्ही पेट्रोल डिझेल तुमच्या रोड शो आणि रॅलीसाठी वापरणार आणि आम्ही मात्र काटकसर करायची अशी अपेक्षा का? असं ज्यावेळेला प्रतिक्रिया यायला लागल्या, दुसऱ्याच दिवशी पंतप्रधानांचा ताफा जो खूप मोठा असतो, अनेक गाड्यांचा असतो, 16 गाड्यांचा असतो, तो अवघ्या 2 गाड्यांवर आला। यातनंच पंतप्रधान सुद्धा तुम्हालाच हे इनडायरेक्टली सांगण्याचा प्रयत्न करतायत की ही काटकसर तुम्हीही करणं अपेक्षित आहे, माझ्यापासून सुरुवात करायची असेल तर ते मी पण करतो, पण तुम्हीही करा, हा त्यातनं अतिशय कळकळीनं दिलेला हा मेसेज आहे। त्यामुळे सरकारला जोपर्यंत झेपत होतं तोपर्यंत त्यांनी झेपून घेतलं, पण आता मात्र अनेक गोष्टी सरकारच्या हातात नाहीत, जे आपल्याला पेट्रोलियम मिनिस्टर यांच्या सुद्धा बोलण्यात दिसते की किती काळ आता आपण ते दर स्थिर ठेवू शकणार आहोत। त्यामुळे एकदा का पेट्रोल डिझेल यांचे दर हे आणखीन पुढे वाढत जातील तस जसं महागाईच्या झळा या आपल्याला आणखीन बसत जाणार आहे।